होते पहिल्याच डावामध्ये सागावचे ज्येष्ठ समालोचक भाऊदादा पाटील खेळाचा पहिल्या सत्राचं धावतोडण घेऊन. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू करण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. मॅच ऑन. पहिला चेंडू सुरेख कव्हर ड्राईव्ह, फ्रंट फुट आले, हाफ वाली एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक पाठला करतो चेंडूला, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. 2 धावा, तिसरी धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख रनिंग या वेळेला बघायला म्हणजे प्रशांतला माहिती आहे डेंजर एंडला मला जायचंय, त्यामुळे मी धावणं फार गरजेचं आहे आणि सुखरूप क्रीज मध्ये पोहोचतोय आणि धावा इथे 3 मिनिटात प्रशांतला धावांचं अकाउंट ओपन केलं तर प्रशांतचं आणि संघाचं देखील. स्वर्गीय जितेंद्र निलेश इलेव्हन दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली संघ प्रथम बॅटिंग करताना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करूमध्ये बस सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपत्य गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचं आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. जज आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजी दशला राकेश मात्रे, आमचे 2 बंधुराज यशवंत पाटील सुरेश पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे भोपर चषकमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आज स्पर्धेची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीला पहिला सामना आपण पाहू शकता. आमचे गुणलेखक सिद्धू माळी एक अतिशय चांगले समालोचक देखील त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवर शनिदास. चेंडू जबरदस्त गोलंदाजी, वाईड कसा वापर केला या वेळेला. चेंडू आणि बॅटचा का संपर्क, डॉट चेंडूची समाप्ती होते या वेळेला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आणि चांगली लाईन आणि लेंथ बघायला मिळते शनिदच्या माध्यमातून. आत्ताच आपण वडवली ते स्पर्धा सुरू आहे आणि तिथे मेगा फायनल मध्ये पोहोचला ईश्वर इलेव्हन खिडकाई संघ, शार्दुल इलेव्हन संघ सॉरी शनिदास. चेंडू ऑन साईडला स्वीप करायचं होतं या वेळेला. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधनं काढायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. यष्टिरक्षक योगेश पवार आपलं काम पूर्ण करतो आणि पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द करतोय गोलंदाज शनिदासकडे आणि शनिदास हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. मिलिंद पाटील देखील येतात. स्वागत आहे मिलिंद उलवेकर, एक अतिशय चांगले क्रिकेटर, रोहिंजन संघाचे एक बिग सपोर्टर म्हणून आणि एक चांगले खेळाडू. मिलिंद उलवेकर, विजय उलवेकर यांचे बंधुराज. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगला, मिड ऑनला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला क्षेत्ररक्षण. शनिदास राईट राऊंड तिकडे मार्क होतोय. चेंडू यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही, बॉटमला चेंडू लागतो जोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड होतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. जे प्रेक्षक आहेत ना समोर आमच्या बघा आयोजनच्या समोर, त्यांना विनंती करतो बाउंड्रीच्या जरा मागे राहा प्लीज. बॅगवाले थोडं सहकार्य करा. रोंजनचे खेळाडू आहेत का, थोडंसं मागे व्हा. बघा आमच्या सोमसकारा विनंती करतो जरा थोडंसं त्यांना मागे पाठवा, कारण की दुखापत होऊ शकतं खेळाडू जेव्हा धावत येतो तेव्हा. पुढे गोलंदाजी मार्कवर शनिदास. ऑफ साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्रक्षण, बॅकवर्ड पॉइंटला कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर आणि एक क्षेत्रक्षण लॉंग ऑफला आपण पाहू शकता. प्रकाश जोतवतील स्पर्धा. शनिदास फुल टॉस आहे, ऑन साईडला फक्त दिशा दिली स्वीपच्या माध्यमातून. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्रक्षक पाठला करतोय. गुड फील्ड, खूप चांगलं क्षेत्रक्षण. बघा बॅकिंग देखील तेवढीच दिली जाते चांगली. सिद्धू बघा इथे 2 धावा सेव्ह केल्या जातात. बॅकिंग असल्यामुळे आणखी 2 धावा वाचले मी तर म्हणेल. धावसंख्या धाव फलक तिसऱ्या पंचांच्या पुढे तर रेफर केलंय. हाईट फॅक्टर साठी आपण म्हणजे तर रिव्ह्यू घेतला जातोय. आमचे ऑफिशियल पंच आणि अजक जाऊ शकता आपण. बघा टेक्निकल रूम मध्ये ना फक्त आमच्या अजक आणि तिसरे पंचच जातील, बाकी कोणीही जायचं नाहीये.
फेअर डिलिव्हरी बघा, गुड डिसिजन एस पी. वेळ घेतला प्रवीण, पण योग्य डिसिजन आला. प्रवीण म्हात्रे देखील येत आहेत, राहुल भोईर देखील येत आहेत. अतिशय चांगले गुणवान खेळाडू देसाईचे. गोलंदाजी मार्कवर शनिदास. स्ट्रायकेला फलंदाज प्रशांतला आपण पाहू शकता. प्रशांत खूप चांगली बॅटिंग करतोय. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. P1 मधलं षटक करतो शनिदास आमच्या समालोचक कक्षा इनकडून. हा चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे, धावाची संधी होती, फेकी अचूक घेत नाहीये महेश कडून. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. बघा, पंचांच्या मनात जर शंका असेल ना, ते कधी रिव्ह्यू घेऊ शकतात का. खेळाडूंनी जरा लक्ष द्या, कारण या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवत राहू. कारण टेक्नॉलॉजीचा वापर देखील केला जातोय. धावसंख्या धावफलक पण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात आपण ईश्वरी इलेव्हन क्रिकेट संघाच्या माध्यमातून, तेवढी चांगली सुरुवात आपण पाहिली तर स्वर्गीय जितू निलेश इलेव्हन, स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान नंदिनी संघाच्या माध्यमातून झाले. एकही घडी बाद झाला, एक चांगली जमेची बाजू आहे. सामन्याचा बरोबर झाला तर प्रथम विकेटचा विचार केला, तर टॉसचा विचार केला. सुपर संडे आपण पाहू शकता. सुपर संडे मधली पहिली मॅच प्रकाश जुतवतेली स्पर्धा आपण पाहतो. दुसरा दिवस भोपर चषकाचा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला येतोय ईश्वरी इलेव्हन. तो गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. करण येतोय, अतिशय चांगला गोलंदाज. ऑन साईडला क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवलं जातोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, फाईन लेगला क्षेत्ररक्षण, स्कोअर लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण महेशला शॉर्ट मिड विकेटला पाहू शकता. लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट मॅन गली पॉइंटला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. चेंडू ऑन साईडला पूलचा फटका, लाजवाब फटका बघायला मिळाला. चेंडू चालला मिड विकेट, सीमा रेषेबाहेर, दणदणीत चौकार. भोईरचा आवाज आपण पाहिला, मानपाड्याचं हे गीत, अतिशय सुंदर आवाज. शॉर्ट पिच चेंडू सिद्धू बघितला आणि प्रशांतच्या मनात जणू का लड्डू फुटला. चेंडू बघा मिडविकेटला फेकून देतोय. तर समाजसेवक बळीराम हजा पाटील यांचं देखील आगमन होतं, त्यांचं मी हार्दिक स्वागत करते. प्रशांत एक असा फलंदाज आहे ना, याला शॉर्ट पिच ओव्हर पिच चेंडू टाकला ना, तर त्याच्यावरती तो प्रहार करेल. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 11 धावा दुहेरी अंकामध्ये. योगेश पवार काहीतरी सूचना करतोय गोलंदाजाला यावेळेला. गोलंदाज आपण पाहू शकता यावेळेला करण भोपरगाव एंडकडून. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो टाकला प्रशांत. शपल त्याला स्वीपचा लाजवाब फटका. चेंडू चाललाय लॉंगलेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक घेतोय पण त्याला बीट करून चेंडू जातोय सीमारच्या बाद, दणदणीत चौकार. सकाळी चांगली गोलंदाजी केली, पण सकाळचं क्रिकेट वेगळं होतं. सकाळी प्रकाश जोता आपण मित्र प्रकाश जोतातील स्पर्धा नव्हती, उजेडातील स्पर्धा. पण आता प्रकाश जोतातील स्पर्धा आहे. खेळपट्टी वेगळी, फलंदाज वेगळा आहे. प्रशांत सारखा फलंदाज आहे ज्याने कित्येक वर्ष या नांदिवली गावाची सेवा केली क्रिकेटच्या माध्यमातून. करण राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू फ्रंट फुट वाले हाफ वॉली सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह करतोय यावेळेला. गुड रनिंग बिटवीन द विकेट, सी की सिंगल पूर्ण करतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते प्रशांतच्या माध्यमातून. धावसंख्या धावफल गती आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा आपण पाहू शकता. करण पण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो शकला विकेश पाटील. फुल टॉस ऑन साईडला पूल केलाय. 55 षटक हा नो चेंडू आहे. स्क्वेअर लेगला झेल पकडला जातोय पण नो चेंडू आहे. त्यामुळे 1+1 धाव मिळते आणि येणारा चेंडू फ्रीट. आता धावत असणारे मेजवानी असणारे सुपर संडेची दावत प्रशांत बाईचा तर कशा प्रकारे उत्तर देतो या चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 18 धावा आपण पाहू शकता. आता पाहायचा फ्रीटचा फायदा प्रशांत म्हात्रे कशा प्रकारे घेतोय.
करण पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. मिडॉनला एक क्षेत्रक्षण, मिडविकेटला क्षेत्रक्षण आहे. हा चेंडू ऑन साइडला हुक केलाय. चेंडू व्यवस्थित मिडल झाला नव्हता या बेला. झेल ड्रॉप होतो या बेला. झेल जरी पकडला असेल तरी बाद झाला. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय रनिंग करतो या बेला. चित्याच्या वेगाने धावतोय. बॅट बघा किती ग्राउंडिंग चांगल्या प्रकारे करतोय करण. कौतुक करेल प्रशांतचा मी यावेळेला. धावसंख्या धाव फलक पाहू शकता या बेला 20 धावा. चांगली बॅटिंग केली जाते. अतिशय चांगली बॅटिंग केली जाते. डोकं शांत ठेवून फलंदाजी. बघा तिसऱ्या पंचांची मागणी बंदत घेतली जाणार आहे. रनआउट. बघा रमेश, तुम्ही डिसिजन घेतला का तिसऱ्या पंचांची मदत तुम्ही घेणार आहे? येस, पंचांचा कॉल आहे. कारण काही सूचना आहेत ना सिद्धू, त्या सूचना पोहोचवणं पण फार गरजेचं आहे. टेक्निकल टीम आपण पंच घेऊ शकतात. पंचांना जर नाही, खेळाडू नाही घेऊ शकत, पंच घेऊ शकतात. आउट नाहीये. नाही सांगतोय दादा, आम्ही सातत्याने सांगतो खेळाडूंना माहिती आहे. बघा पंचांना जर वाटलं, पंचांच्या मनात जर शंका निर्माण झाली तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. खेळाडूंनी सांगून घेऊ शकत नाहीयेत, फक्त बिमरसाठी घेऊ शकतात. टीम आपण रिव्ह्यू फक्त आपण घेऊ शकतात. कारण पुणे गोलंदाजी मार्कवर स्टाकला प्रशांत. चेंडू डान्सिंग डाऊन लॉफ केला या वेळेला. सुरेख टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चूक होणार नाहीये. या मॅचची गोल्डन विकेट मिळून दिले करणने. प्रशांत मात्रे बॅक टू पवेलियन. तर याच दरम्यान मधुकर पाटील अतिशय चांगले क्रिकेटर. रोहिंजनचे मधुकर पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. प्रमोद म्हात्रे देखील येते. रोहिंजन संघ देखील इथे दाखल झालाय. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. एक चांगली मॅच बघायला मिळते. खरं मधुकर पाटील, प्रमोद म्हात्रेला आपण पाहू शकतो. चिनू पाटीलला इन ऍक्शन मध्ये आपण पाहू. नवीन फलंदाज येतो यावेळेला 3ऱ्या क्रमांकावरती पिंट्या म्हात्रे येतोय. एक पिंट्या जोशी आपण पाहू शकता. आता पिंट्या म्हात्रे पाहायचं कशा प्रकारे. प्रशांत तर सुरुवात खूप छान करून दिली. सुंदर सुरुवात करून दिली. स्वप्नमय सुरुवात करून दिली. 20 धावा धावफलकाती लागल्यात आणि प्रशांतने तब्बल धावा कुठल्या आपल्या संघासाठी आम्हाला सिद्धू माहिती देत आहेत. 17 धावांचं योगदान दिलंय. त्याहून जो प्रशांतसाठी चांगली सुरुवात केली. यश मिळालं करणला अखेरकार. जी भागीदारी मोठी होत होती ना, ती कुठेतरी भागीदारी तोडण्यात यश मिळाले. आज आमच्या सोबत जॉईंट आहेत करण काळे, इडुटणे आणि सिद्धू माळी. अजून एक भोपरचा एक अतिशय चांगला समालोचक विनोद पाटील देखील आपण पाहिले तर विनोद पाटील आपण इथं नाही येत. आत्ताच त्यांच्या मातोश्रीचं आपण इथं निधन झालंय. ईश्वर त्यांच्या आत्म्यात चिरशांती लावो. चेंडू ऑन साइडला पुलचा लाजवाब फटका. चेंडू चालला यावेळेला फाईन लेग सीमारच्या बाहेर. दे दनादन षटकार. बघा पंच काहीतरी खूण करतात बघा. रमेश म्हात्रे बॉल बघा जरा. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन चेंडू आहे. 26 धावा या षटकात धावा आले आपण करणच्या तब्बल 19. पण एक महत्वपूर्ण देखील विकेट मिळवलाय. कारण ईश्वरी 11 खिडकाई संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. योगेश पवार आपण पाहू शकता. बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे. आज आपण पाहिले तर शुभम सारखा खेळाडू नाहीये, थोडंसं दुखापतग्रस्त आहे. अतिशय आक्रमक फलंदाज मिडल ऑर्डर मधील महेश देखील तेजस आहे. पाहिजे तर गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला. ओमकार सारखा एक फलंदाज देखील आलाय संघामध्ये. आता ओमकार ठाकूर, पेशाने वकील देखील आहे. नाते देखील येत आहेत, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. भोपर चषक 2022 चे दमदार आयोजन. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला. ऋतिक म्हात्रे येतोय, एक वेगवान गोलंदाज. खिडकाई एक्सप्रेस येते आता गोलंदाजीवर.
गोलंदाजी मार्कवर. पचा इथून कशा प्रकारे गोलंदाजी करते. तर बघा खिडकाई संघाचा 12 खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाही, त्यामुळे पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 2 धावांची पॅनल्टी लागणार आहे. ऋतिक चेंडू ऑन साइडला पुल करायचा होता. बॅटच्या बॉटमला चेंडू लागलाय. चेंडू चाललाय फाईन लेगला. सीमा रेषा पार जातोय. दणदणीत चौकार. एक मिनिट बघा, प्रेक्षकांना विनंती करतो, ज्या बॅनर जवळ आपण उभे आहेत ना, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आपण आता अध्यक्ष आणि समाजसेवक संदीप दादा आणि आपण आता दमदार आमदार राजू दादा यांच्या बॅनर जवळ कुणी थांबू नका. जरा प्लीज प्रेक्षकांना विनंती करतो, आपल्यासाठी भरपूर व्यवस्था जागा आहे, आपण तिथून मॅच पाहू शकता. ऋतिक गोलंदाजी मार्कवर टाकला पिंट्या राईट ऊर तिकडे मारा करतोय. चेंडू प्रचंड वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते यावेळेला. ऋतिक सांगत असेल पहिला तुमचा होता तर दुसरा आमचा होता. जबरदस्त गोलंदाजी, काय वेग आहे बघा. खूप चांगली गोलंदाजी. खेळपट्टीचा विचार केला ना तर सिद्धू माळी सेना आणि मातीने बनवलेली खेळपट्टी, त्यामुळे गोलंदाजाला देखील सहाय्य करतात. जर तुम्ही अचूकता आणि भेदकता दाखवली तर तुम्हाला सहाय्य करेल. पुढे त्या ऋतिक गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हरकडनं मारा करतोय. स्ट्रायकिंगला पिंट्या म्हात्रेला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साइडला हुक करायचा होता यावेळेला. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू बीड करतो यावेळेला. थर्डमॅनला बीड करून चेंडू वेगाने निघून जातो सीमारेषा पार. चौकार. क्लिअरिटी विथ क्वालिटी जपण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दूध का दूध पाणी का पाणी केलं जातंय बघा. गुड जॉब SMD स्पोर्ट्स लाईव्ह. संपूर्ण टेक्निकल टीमला आम्ही धन्यवाद देऊ. गोलंदाजी मार्कवर ऋतिक. धावसंख्या धावफलकाती 34. ऋतिक पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला पिंट्याला आपण पाहू शकता. पिंट्या मात्र चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू पुन्हा शपल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडूला खेळायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. पंचांकडे पाहिलं जाते, पंच सांगतात की सरळ चेंडू निघून गेला यावेळेला. रमेश म्हात्रे आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकता. मॅन फ्रॉम सागाव शशांक पाटील, मॅन फ्रॉम आपण संदप आणि SP मॅन फ्रॉम संदप, असे 3 ऑफिशियल पंच आपण पाहू शकता आजच्या दिवसामध्ये. पुढे ऋतिक गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. राईट आर्म ओव्हरकडनं मारा करतोय आमच्या समालोचन कक्ष एंडकडून. माय सिटी एंड कडून जरी म्हटलं तरी वावगा ठरणार नाहीये. चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. अपिश खेळले होते, शरीरापासून दूर ठेवला नाहीये चेंडूला आणि जबरदस्त झेल पकडतो यावेळेला मिड ऑफ रिजन मध्ये. फलंदाज बाद. पिंट्या बॅक टू पवेलियन. ऋतिकला मिळणारी पहिली सफलता. मास्टर खूप चांगलं संगीत ऐकलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं. सूर्यनारायण जर उगवलं नसतं तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर खरं ज्या हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. खूप चांगलं संगीत ऐकलं तर डीजे मास्टर धन्यवाद तुम्हाला देखील. तर नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता यावेळेला कार्तिक प्रकाश म्हात्रे. अतिशय गुणवान खेळाडू या संघाचा. पचला कशा प्रकारे बॅटिंग करतोय. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता. सलामीचा फलंदाज विकेश पाटील. ऋतिक पुण्याचा गोलंदाजी मार्कवरती षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हरकडनं मारा करतोय. चेंडू शपल ऑन साइडलाच स्क्वेअर लेग रिजन मधून काढतात पंच. आपण इथे खून करतात यावेळेला. रमेश म्हात्रे पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात गोलतात आणि सांगतात का हा चेंडू वाईड आहे, सोय रे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आपण पाहू शकता यावेळेला. स्वर्गीय जितू निलेश लिहून दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली संघाची 35 धावा आपण धावफलकाती पाहू शकता यावेळेला.
चला रोहिंजन संघाचे संघनायक आणि देसाई संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही नाणेफेकी करू. ऋतिक पुण्याचा गोलंदाजी मार्क टाकला. विकेश पाटील आपण पाहू शकता. ऋतिक तो विकेश. चेंडू वेस्टर्नचा वेट यू मिस आय डेफिनेटली फलंदाज बाद. आणि देसाई संघाचे संघनायक टॉस साठी आपण यायचंय. दुसऱ्या दिवसातील आपण आता पहिल्या फेरीतील दुसरी मॅच असणार आहे. दोन्ही संघाला विनंती करतोय. रोहिंजन संघाचे संघनायक आणि आपण आता देसाई संघाचे संघनायक. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 3 गडी बाद धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. या बेला सिद्धू माळी आम्हाला माहिती देतात, खूप चांगली माहिती. 35 धावा या षटकात आपण ऋतिकने धावा दिल्या. तब्बल 9 धावा देऊन 2 महत्वपूर्ण सफलता देखील त्यांनी मिळवल्यात. ड्रिंक्स बेकर देखील आमच्या इथं जलपान करून येतात खेळाडूंना. केवळ माळी त्यांचा देखील पोशाख आपण पाहू शकता. पिंक कलरची टी शर्ट प्रदान केली त्यांनी देखील. सुपर संडे मध्ये काहीतरी वेगळे करतायत ते देखील. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. तेजस ठाकूर यंगस्टर अजून एक चांगला गोलंदाज आहे. आता कार्तिक कशा प्रकारे बॅटिंग करतोय. कार्तिकला आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 50+ धावा करायच्या असतील ना तर इथून आक्रमण करावं लागणार आहे. कारण दोन्ही नवीन फलंदाज आहे. नवीन फलंदाज आलाय आता. मात्र आपण तो नॉन स्ट्राईकला सचिन आलाय. संघनायक आहे सचिन. तेजस गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला कार्तिक. चेंडू ड्राईव्ह केला या वेळेला. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. जबरदस्त चेंडू फीड होईल. डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून मिळतात. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता या वेळेला. 37 धावा. कार्तिकने आत्मविश्वासाने सुरुवात केली. हाफ वॉली ड्राईव्ह केला चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. तेजस ठाकूर गोलंदाजी मार्कवर. सातत्याने बातचीत केली जाते ओमकारच्या माध्यमातून खेळाडूंबरोबर. कारण कशा प्रकारचे गोलंदाजी करायचे. ऑन साइड ऑफ साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट टर्बॅन, एक क्षेत्ररक्षण बॅकआउट पॉईंट, एक क्षेत्ररक्षण कव्हरला आपण पाहू शकता शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता स्वीप कव्हर मध्ये. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑन साइडला फाईन लेग तेजस. चेंडू ऑन साइडला पुल करता अपील होतं या बेला. लेग बिफोरचं पण पंच सांगतायत की बॅटकडे बॉटमला चेंडू लागला या वेळेला. 1 धाव इथून कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकाती 38 धावा. सचिन पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. संघनायक कॅप आपण बघितलं तर संघनायकाला आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. सचिन म्हात्रेला. सचिन मात्र तरी क्षेत्ररक्षण तशाच प्रकारे सजवलं. तेजसनी ऑन साइडला शॉर्ट पॉईंट लेग स्क्वेअर लेगला मिडविकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. वडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन मध्ये भरपूर मोठी गॅप आहे. तेजस गोलंदाजी मार्कवर राईट अप ओव्हर तिकडे मार्क होतोय. फुल टॉस आहे. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळेल डाऊन द ग्राउंड. चेंडू जोपर्यंत लॉंग ऑनला फीड होईल. एकच धाव. गुड थ्रो. ओमकार आहे तिथे. धावसंख्या दाखल आपण पाहू शकता यावेळेला 39 धावा आपण पाहू शकता.
तेजस पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण पाहू शकता कार्तिक. कार्तिक म्हात्रे पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. चेंडू यावेळेला टेकअप झाला, थोडासा बाहेर देखील निघाला, पंचांकडे पाहिलं जातंय. डॉट चेंडूची समाप्ती ते गुड डिसिजन शशांक पाटीलच्या माध्यमातून येतोय. चांगलं डिसिजन बघायला मिळालंय. चांगली गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून बघायला. यंगस्टर आहे एक, आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द कडे मार्ग होतो भोपरगाव इनकडून. स्ट्रायकला कार्तिकला आपण पाहू शकता. थोडासा रिदम मध्ये प्रॉब्लेम येतोय. तेजसला आपण पाहू शकता. तेजस पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण पाहू शकता कार्तिक म्हात्रेला आपण पाहू शकता. पण कार्तिक आता कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. चेंडू लॉफ केला, यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवर येतो, यावेळेला झेल ड्रॉप होतोय. सिबा कव्हरबंद चेंडू वेगाने आला होता क्षेत्ररक्षक इथून मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संवाद झाला या दोन फलंदाजांमध्ये आणि 3 धावा, जिथे 2 धावा होते ना, कारण तिथे तिसऱ्या धाव्यांचं रूपांतर केलं, पण 1 धाव अजून वाढवली. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 42 धावा. योगेश नाराज होतो. योगेशला माहिती आहे धावा इथे चेस करावा लागणार आहे. तेव्हा मात्र आपण प्रकाश जुदातील स्पर्धा आहे, त्यामुळे थोडंसं आपण 50+ धावा झाले ना, तर विपक्ष संघाचा पारडं थोडंसं जड असतं. नाईट मध्ये आपण जेव्हा 50+ धावा जेव्हा करत असताना तेव्हा तुमच्यावरती मोठा दबाव असतो. जरी तुमची फलंदाजी खोलवर असेल, पण तुमच्याकडे प्रत्येक फलंदाजाने योगदान देणं फार गरजेचं असतं. हितेशला आपण पाहू शकता बॅकफूट पॉइंटला तैनात आहे. तेजस पुणे गोलंदाजी मार्कस टाकला. संजय पुन्हा एकदा व्यत्यय येतोय. थोडंसं फॉलो थ्रू मध्ये प्रॉब्लेम येते. काल देखील आपण 2च सामने चेस झाले आणि ते देखील जुनं डोंबिवली संघाने चेस केल्यात. सिद्धू पाळे आम्हाला खूप चांगली माहिती आहे. चांगले समालोचक आहेत आणि चांगले गुणलेखक देखील आहेत. सिद्धू धन्यवाद तुम्हाला. ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत माईकद्वारे पोहोचवतोय. पुढे तेजस गोलंदाजी मार्कस टाकला. सचिन चेंडू ऑन साईडला पूल आपण म्हटलं चेंडू स्क्वेअर लेग रिजन मधनं काढत होता. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. या षटकात धावा दिल्यात फक्त आणि फक्त तेजसने. आमचे गुणलेखक आम्हाला माहिती आहे त्या वेळेला 7 धावा दिल्या. तेजसची गोलंदाजी आवडल्याचं टाळ्या होऊन जाते. जबरदस्त गोलंदाजी. काय कमबॅक केलंय बघा. अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना जितू निलेश 11 स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली संघ 42 धावा धाव फलकाची लागल्यात. गडी वाजले तब्बल आपण पाहू शकता यावेळेला 3 गडी बाजरे. आता येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी आणि या 6 चेंडूंमध्ये आता पाहायचंय किती धावा कुठतोय नांदिवली संघ आणि कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ईश्वर 11 खिडकाई संघ. चला रोहिंग्याचे संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचे आलेले आहेत. स्वागत आहे. प्रमोद म्हात्रे आपला देखील अतिशय चांगले क्रिकेटर प्रवीण देखील आहेत. दोन्ही संघनायक आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस बॉक्स मध्ये टॉस करू. भरपूर चांगली स्पर्धा. भोपर चषक 20-22 दमदार 42 तेजस. आत्ता जस्ट सांगितलं 42 धावा. काही हरकत नाहीये, विचारू शकता तुम्ही स्कोर. अंतिम षटक आता कोण घेऊन तपायचं यावेळेला. ऋतिक खिडकाळी एक्सप्रेस पुन्हा एकदा येते मैदानावर. बघा कटआउट जवळ प्लीज जरा थांबू नका कोणी. नाही कोणत्याही गावचे प्रेक्षक असू प्लीज जरा थांबू नका. आपण थोडं सहकार्य करा. आम्ही तुम्हाला सूचना करतोय ना, त्या सूचनेचा अंमलबजावणी करा, पालन करा. चेंडू जबरदस्त गोलंदाजी. पडलाय तर चेंडू जमिनी लगेच जातोय. समोरील लिओ म्हणता येईल. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होणार नाहीये, कारण 1 धाव इथे मिळते बायच्या स्वरूपात. तर यावेळेला कलेक्टिंग चांगलं करणं गरजेचं होतं. योगेशला धावसंख्या दाखवाल का ते आपण पाहू शकता. यावेळेला 43 धावा. ऋतिक पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला संजय. सचिन माफ करा, संघनायक आहे सचिन. मधुकर पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अतिशय चांगले क्रिकेटर. चेंडू जबरदस्त पायची चापील. पंचांचा बोट आकाशाकडे आणि मैदान सोडावं लागणार यावेळेला सचिनला. ऋतिकला यश मिळतंय.
आता सुरू झाली. आपण 6व्या क्रमांकावरती फलंदाज येतोय अमोल म्हात्रे. या 4 चेंडूंमध्ये त्याला ना 50+ धावा कशी ना मोठे फटके मारावे लागणार आहे, हवाई हल्ले करावे लागणार आहेत. नित्यंत गरज आहे चौकार षटकारांची. समडी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे, आपण घर बसल्या एन्जॉय करू शकता. आज सुपर संडे, प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत चालली आहे. त्या प्रेक्षकांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. भरपूर मान्यवर आहेत आमच्या व्यासपीठावर, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. ऋतिक पुणे गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता अमोल म्हात्रेला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला गुडलास्पट टेकअप झालाय, ऑन साईडला पूल कर सोडून दिलाय. चेंडू यावेळेला पूल करायचा होता, पण नंतर मात्र इरादे बदलले आणि चेंडूला जाऊ दिला. यावेळेला यष्टिरक्षक आपण आता योगेश पवारच्या हातामध्ये. योगेश पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द करतो गोलंदाज ऋतिककडे आणि ऋतिक हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी बघायला मिळते खिडकाई संघाच्या माध्यमातून. ईश्वरीलेन खिडकाई संघ चांगलं कमबॅक बघायला मिळते. ऋतिक पुन्हा गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अमोल म्हात्रेला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, हवाई हल्ले करावे लागणार आहेत. चेंडू वेग प्रचंड होता पण दिशेवरती नियंत्रण नव्हतं यावेळेला. पण वाईडची खूण करत आहेत, दिशा खराब तर दशा खराब, दंडित करतात यावेळेला. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. 44 धावा, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून अमोलला प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. ईश्वरी इलेव्हन खिडकाई संघाची बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे. बॅटिंग लाईन आपण बघितली तर खूप स्ट्रॉंग आहे त्यांच्याकडे. पुणे गोलंदाजी मार्कवर ऋतिक समालोचन कक्षा कडून राईट आर्म ओव्हर देखील मारा करतोय. ऑन साईडला पॉइंट लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑनला क्षेत्रक्षण तैनात आहे. चेंडू यावेळेला पायचीचा अपील, पंचांचा बोट आकाशाकडे, अमोलला मैदान सोडावं लागते. ऋतिकला अजून एक यश मिळतंय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला लगेच एकत्र येऊ नका, आपण नवीन फलंदाज येतो. आपण येतोय नीरज अनिल म्हात्रे येतो यावेळेला. आता नीरज कशा प्रकारे बॅटिंग करतोय, 2 चेंडूचा खेळ आहे. अमोलकडनं ना भरपूर आशा होत्या संघनायकाला, पण तो निराशा करतोय. गोलंदाजी खूप चांगली केली जाते ऋतिकच्या माध्यमातून. यंगस्टर भरपूर आहेत या ईश्वरी इलेव्हन आपण इथे खिडकाई संघामध्ये, आणि यंगस्टर पुरेपूर फायदा घेत आहेत. त्यांना संधी मिळाली, त्याचं संधीचं सोनं करतोय. खरं यंगस्टरमुळे ना शुभम पवार सारखा फलंदाज आज आपण बघितलं तर 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहे. 2 धावांची पॅनल्टी देखील लागली या संघाला, तरी त्यांनी हरकत नाहीये. ती पॅनल्टी आम्ही इनिंग आपण संपल्यानंतर ऍड करू. ऋतिक पुणे गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता नीरज. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो स्ट्राईकला नीरज. चेंडू शप्पल स्वीप करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला, फलंदाज बाद. पाच गडी बाद केले त्यांनी, टाळ्या होऊन जोरदार. नवीन फलंदाज अर्जुन उर्फ पिंट्या. संख्या धावफल का ती फक्त आणि फक्त 44. काय गोलंदाजी केली, काय वापसी केली. पहिल्या षटकात आम्हाला सिद्धू सांगतात डबल धावा आले, आपण येतोय नंतर धावा आले, आपण तर 19 नंतर धावा आले, 9 नंतर धावा आले, 7 आणि आता काय गोलंदाजी केली. जबरदस्त कमबॅक. यापेक्षा चांगलं कमबॅक काय असणार आहे करण काळ. ईश्वर लिहून आपण त्या खिडकाई संघासाठी अंतिम चेंडू. नवीन फलंदाज आपण पाहू शकता. हॅट्रिक पूर्ण होते का इथे. अर्जुन माळी आलाय. 8व्या क्रमांकावरती अर्जुन माळी आलाय. ट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. एकही हॅट्रिक झाली नाही अजूनपर्यंत कालच्या दिवसात. आज होते का पाहायचंय. ऋतिक चेंडू यावेळेला वेग प्रचंड होता, पंच वाईडची खूण करतायत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 45. अजून एक चेंडू बाकी. पुणे गोलंदाजी बारकवर आपण पाहू शकता यावेळेला. ऋतिक काय गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. अंतिम चेंडू. ऋतिक म्हात्रे स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. अर्जुन माळी. चेंडू यष्ट्यांचा वेध, फलंदाज बाद होतोय. 6 गडी बाद केला, टाळून देते ऋतिक साठी.
गोल्डन चेंडू असणार आहे त्यांच्यासाठी. ऍड करतो म्हणजे 47 धावा झाले. 48 धावांचं लक्ष असणार आहे ईश्वर 11 खिडकाई संघासमोर. ओमकार 45 झाल्या, 2 धावा ऍड करतो पॅनल्टीच्या. 47 झाल्या, 48चं लक्ष असणार आहे. यस करण. सन्मान सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. नातेलीचे आदरणीय प्रमोदजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आणि या सन्मानासाठी माजी सरपंच भोपर ग्रामपंचायतीचे हनुमानजी सखाराम माळी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. नातेलीचे आदरणीय प्रमोदजी मडवी यांचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मान करण्यात येईल. तर पंच जरा तो चेंडू द्यायचा, पण ऋतिकला चेंडू द्या. ऋतिक, तो चेंडू तुमच्यासाठी आपण पाहिजे फार महत्वाचा क्षण असणार आहे तो चेंडू. आणि आजचा दिवस आज आपण लक्षात ठेवा 13 मार्च ऋतिक, आणि तुम्ही 6 गडी बाद केलाय. जर ऋतिकची गोलंदाजी आवडली असेल टाळ्या जरूर जोरदार झाला पाहिजे ऋतिकसाठी. मेमोरेबल स्पेल त्याचा राहिला. पुढचा सन्मान देसलेपाडाचे दिलीपजी देसले साहेब यांच्या ठिकाणी करण्यात येईल. आणि या सन्मानासाठी देखील मी विनंती करेन माजी सरपंच हनुमानजी सखाराम माळी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण देसलेपाडाचे आदरणीय दिलीप देसले साहेबांचा यथोचित सन्मान करावा. पुढचा सन्मान नांदिवलीचे आदरणीय बळीरामजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी करण्यात येईल. आणि या सन्मानासाठी मी विनंती करेन पुन्हा एकदा ती माजी सरपंच हनुमानजी सखाराम माळी साहेबांना आपल्या शुभ हस्ते नांदिवलीचे आदरणीय व्यक्तिमत्व बळीरामजी पाटील या मान्यवरांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. यानंतर आपण टॉस करणार आहोत. पुढचा सामना आर्या 11 वागेश्वर देसाई आणि रोहिंजन मध्ये तुम्हाला पुढचा सामना पाहायला मिळेल. मी विनंती करेन आदरणीय प्रसादजी माळी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. आदरणीय बळीरामजी पाटील जे नांदिवलीचे आमचे मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. टॉस या ठिकाणी करण्यात येतोय तो रोहिंजन आणि देसाई मध्ये. बळीरामजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. दुसरी रात्र सामना दुसरा आर्या 11 वागेश्वर देसाई आणि एसएससी रोहिंजन मध्ये. हेड इज कॉल अँड इट इज टेल. सो टॉस जिंकलेला आहे तो एसएससी रोहिंजनचा कॅप्टन. मान्यवरांचा आभार. आपण आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायचे. दोन्ही कॅप्टन्स आपण थांबा. टॉस जिंकला, निर्णय काय असेल आपला? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. अगेन्स्ट या हंगामामध्ये आर्या 11 वागेश्वर देसाईच्या विरोधात तुमचा सामना झालाय का? हो झालाय. सर त्या सामन्यामध्ये रिझल्ट काय होता? देसाई विन होती. सो आता पूर्ण तयारीनिशी पुन्हा एकदा तुम्ही या फ्लडलाईट क्रिकेटमध्ये त्यांच्या विरोधात उतरणार आहात. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावामध्ये किती धावा आवडतील पाहण्यास जे टार्गेट तुम्ही चेस करण्यासाठी कम्फर्टेबल असाल दुसऱ्या डावामध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंग कराल? 50च्या खाली. आणि या स्पर्धेविषयी थोडक्यात तुमच्या शब्दातून? चांगली स्पर्धा आहे आणि आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल धन्यवाद. शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. टॉस जिंकलाय तो स्वर्गीय अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन या संघाने आणि त्यांचा डिसिजन आहे तो क्षेत्ररक्षण करण्याचा. आर्या 11 वागेश्वर देसाई संघ तुम्हाला पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. जाऊयात आपण कॉमेंट बॉक्समध्ये नांदिवली वर्सेस खिडकाळीमध्ये सुरू असलेला सामना आणि ऐकूयात याच भोपर गावातील नवोदित समालोचक सिद्धांत माळी यांच्या शुभवाणीतून धावतं वर्णन. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. धन्यवाद. पहिला चेंडू दाद
घेतली जाते आणि दाद उचलून धरली या पंचांना आणि पहिल्या चेंडूवरती गाडी बाद होतो योगेशच्या स्वरूपात मोठा झटका लागतोय तो म्हणजेच खेडगाली संघाला. आर्य 11 वागेश्वर देसाईचे पुरस्कर्ते आदरणीय मनोजजी मस्कर साहेब जे कोपरोलीचे आहेत, या पण आमच्या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धन्यवाद बाळू दादा. पहिल्या चेंडूवरती गाडी बाद केलाय सचिन. दुसरा चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय. जबरदस्त चेंडू हाताळतोय गोलंदाज सचिन. पहिल्या चेंडूवरती फलंदाज योगेशला बाद केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आत्मविश्वासानं गोलंदाजी करतोय. 45 धावा कुठल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करून 47 धावा झाल्यात आणि 48 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय नांदिवली संघासमोर. खिडकाली संघासमोर पहिले 2 चेंडू मात्र जबरदस्त फेकल्यात गोलंदाज सचिन. तिसरा चेंडू पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. दाद मागितली जाते पंचांकडे. पंच मात्र तटस्थ उभे आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव केला तेजस. पहिल्या चेंडूवरती गाडी बाद झाला योगेशच्या स्वरूपात. झेलचीच्या स्वरूपात योगेश बाद झालाय पहिल्या चेंडूवरती. नंतर मात्र दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय सचिन. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव फेकलाय. चौथा चेंडू पहिल्या षटकातील सचिन पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केल्या चेंडूला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. गली आणि पॉइंटच्या दिशेने चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी आयड चौकार. चौथ्या चेंडूवरती चौकार येतोय तेजसच्या बॅट मधनं. चौकारानं खातं खोललं जात आहे केडकाली संघाचं. एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. टडम्यांचा क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिले 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 4 धावा. इथे मात्र केला चेंडूला जबरदस्त आक्रमक फटका. तेजसच्या बॅट मधनं बिग हिट केलाय चेंडूला. सीमाबार बिग हिट षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू निर्धाव केला तरी ती 5 चेंडूवरती 10 धावांवरती खेळतोय. 1 षटकार 1 चौकार तेजसच्या बॅट बंद पाहायला मिळतोय. धाव संख्या धावपलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गाड्याच्या मोबदल्यात 10 धावा. 48 धावांचा पाठलाग करतोय खिडकाली संघ. ईश्वरी 11 खिडकाली संघ 48 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा कुठून काढल्या तेजसना. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती जबरदस्त आक्रमक फटका पाहायला मिळाला फलंदाज तेजसच्या बॅट मधनं. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका गाडीच्या मोबदल्यात 10 धावा. स्पर्धा आपण पाहताय गावदेवी क्रिकेट संघ भोपर आयोजित भोपर चषक. आयोजक जय बजरंग बली नवतरुण मित्रमंडळ भोपर तसेच ग्रामस्थ मंडळ भोपर तसेच आयोजक काशीनाथ दादा पाटील, संदीप दादा माळी, विनोद दादा पाटील,
दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय अनिकेत. पहिला चेंडू अनिकेतचा ओमकारसाठी. पहिला चेंडू यॉर्कलेनचा पाहायला मिळतोय. जागेवरती ठेवल्यानंतर मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एक धाव येते या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती खातं खोलं जाते ओमकारचं एका धावेनं. या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलकपवरती पाहायला मिळते ती म्हणजेच 11 धावा. 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय ईश्वरी 11 खिडकाली संघ. पहिल्या सत्रामध्ये 45 धावा कुठल्या होत्या. नांदिवली संघानं 2 धावा पॅनल्टीच्या इम्प्लिमेंट केल्यानंतर 47 धावा झाल्यात आणि 48 धावांचं आव्हान खिडकाली संघासमोर आलंय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा कुठल्या होत्या. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती एक धावा लिहा. धावसंख्या 11 धावा. इथे मात्र स्विच केलाय. जबरदस्त फटका. तेजसच्या बॅट मधला चेंडू सीमाबार. बिग हिट षटकार. तर तेजसच्या नावावरती रेकॉर्ड सुद्धा आहे. पालीच्या मैदानावरती 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले होते स्वीट हिटच्या माध्यमातून तेजसनं. त्याचं जिवंत उदाहरण दाखवत असताना तेजस इथे मात्र अलकातानं खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरनं. अमोल येत आहेत तोपर्यंत एका धावेचा दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. नकार दिलाय. स्ट्रायक नंबर ओमकारनं. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलकपवरती पाहायला मिळते ती म्हणजेच 18 धावा. तर आराध्य 11 संघाचे पुरस्कर्ते प्रशांत भोईर आपण कुठे असाल व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. तर प्रशांत भोईर देसाई आपण कुठे असाल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चौथा चेंडू इथे मात्र बिग हिट केला जातोय. मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय चेंडूवरती. विकेश येत आहे चेंडूवरती. कोणतीही चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. ओमकारच्या स्वरूपात लागतोय दुसरा झटका खिडकाली संघाला. दुसरा गाडी बाद होतोय 18 या धावसंख्येवरती खिडकाली संघाचा. ईश्वर 11 खिडकाली संघ. दुसरा गाडी बाद होतोय 18 या धावसंख्येवरती. 48 धावांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक मार्गस्थ. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 18 धावा पाहायला मिळत आहेत. ओमकारच्या स्वरूपात दुसरा झटका लागलाय. ओमकारची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज महेश येतोय. स्ट्रायकिंगवरती तेजस असेल. पुल्लोर लाईनचा चेंडू भिटकावून दिलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक दूरवरनं येतो. विकेश चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलकपवरती पाहायला मिळते ती म्हणजेच 19 धावा. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या डबलकपवरती 19 धावा. वसंत गाणा घरत यांच्या स्मरणार्थ बॅक टू बॅक 3 षटकारांना 12,000 रुपयाचं पारितोषिक असेल खिडकाली संघासाठी. शेवटच्या चेंडूवरती एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलकपवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00 सरासरीनं 20 धावा. 48 धावांचा पाठलाग करतोय. 20 धावा 2 षटकांमध्ये पूर्ण केल्या. अद्यापही 3 षटकांमध्ये 28 धावांची गरज असेल. तेजस आणि महेश ही जोडी आता मात्र मैदानामध्ये मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये सचिननं 10 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये अनिकेतनं 10 धावा खर्च करत असताना एका गड्याला तंबूच्या इशाऱ्याला पाठवलाय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा सचिननं 10 धावा खर्च करत असताना एका गड्याला तंबूच्या इशाऱ्याला पाठवला होता. 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा पूर्ण झाल्यात. तर खिडकाली संघासाठी पारितोषिक लागलाय. वसंत गाणा
घरत यांच्या स्मरणार्थ लागोपाठ 3 षटकार ठोकले तर 1200 रुपयाचं पारितोषिक असेल. स्ट्रायकरवरती महेश, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. संघनायक सचिन म्हात्रे वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येते सचिन म्हात्रे. 18 चेंडू 28 धावांची गरज. स्ट्रायकरवरती फलंदाज एकाक्रमक फलंदाज महेश. इथे मात्र पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक सज्ज, कोणतीही चुकी होणार नाहीये. महेशच्या स्वरूपात तिसरा झटका लागतोय खिडकाली संघाला. डीजे गडी बाद करण्यात यश प्राप्त करतोय. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती सुद्धा गोलंदाज सचिन गडी बाद केला होता योगेशच्या स्वरूपात. आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा गडी बाद करून केली सचिन. तिसरा झटका लागलाय ईश्वर 11 खिडकाली संघाला. नवीन फलंदाज शनिदास येतोय. महेशची जागा भरून काढण्यासाठी शनिदास येतोय. नवीन फलंदाज तेजस चांगली फलंदाजी करतोय एका बाजूने. दुसऱ्या फलंदाजांची साथ मात्र लाभत नाहीये तेजसला. वैयक्तिक 8 चेंडूंवरती 18 धावांवरती तेजस खेळतोय. धावसंख्या पाहायला गेले तर 20 धावा. आता मात्र समीकरण 17 चेंडू 28 धावांची गरज. गोलंदाज सचिन हलक्या जण खेळून काढलाय. वेगाने धावल्या. पहिली धाव मात्र वेगाने पूर्ण केली आहे. मी स्पीड होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चुकीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय अमोलच्या माध्यमातून. 2 धावा मोजाव्या लागतात नांदिवली संघाला. या 2 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या डबलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 22 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यात अद्यापही 26 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 16 चेंडू 26 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू विरकावून दिलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एका धावेचा अवधी होता. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 23 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 23 धावा. अद्यापही 15 चेंडू 25 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन म्हात्रे गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरमध्ये प्रथमच शनिदास आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची स्विंग पाहायला गेलं तर जोरात बॅट फिरवली होती. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. या षटकामध्ये कमबॅक केला सचिननं. 4 चेंडू फेकल्यात. 3 धावा खर्च केल्यात. 14 चेंडू 25 धावांची गरज. इथे मात्र रिदम मध्ये अडथळा येतोय गोलंदाजाच्या. धावसंख्या डबलवरती पाहायला मिळते 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 23 धावा. अद्यापही 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू 25 धावांची गरज. तेजस एका बाजूने जबरदस्त फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूने मात्र तेजसला साथ लाभत नाहीये. तेजस वैयक्तिक 21 धावांवरती खेळतोय. धावसंख्या पाहायला गेली तर 23 धावा झाल्यात. त्यामधील 21 धावा तेजसनं कुठल्यात. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटच्या टोला लागतोय. क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. आणि घेत येत आहे चेंडूवरती तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलवरती पाहायला मिळते ती म्हणजेच 24 धावा. अर्धा पल्ला इथे मात्र पार केलाय खिडकाली संघानं. अद्यापही अर्धा पल्ला पार करायचा आहे. 24 धावांची अद्यापही गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 13 चेंडू आणि 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन. जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 4
धावा खर्च केल्यात, 5 चेंडू फेकल्यात गोलंदाज सचिन. शेवटचा चेंडू इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, गॅप मध्ये खेळून काढलाय, कोणताही खेळाडू नाहीये, चेंडू सीमा पार जातोय, तेजसच्या बॅट मधनं येतोय हा चौकार. पाच चेंडू मात्र चांगले फेकले होते, शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. शेवटच्या चेंडूवरती चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 28 धावा. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज पिंट्या म्हात्रे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज शनिदास असेल. स्पर्धा आपण पाहताय गावदेवी क्रिकेट संघ भोपर आयोजित भोपर चषक 2022 पर्व. आयोजक जय बजरंग बळी नवतरुण मित्रमंडळ भोपर व ग्रामस्थ मंडळ भोपर. सहआयोजक माजी उपसरपंच काटेगावचे काशीनाथ काणा पाटील. अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विनोददादा पाटील. पहिला चेंडू पिंट्याचा पाहायला मिळतोय, चांगला यॉर्क लेनचा चेंडू हाताळला होता गोलंदाज पिंट्यानं. पहिल्या चेंडूवरती एक धाव येत्या. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलवरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 29 धावा. आता मात्र समीकरण 11 चेंडू 19 धावांची गरज. खडकाली संघाचे आतापर्यंत 3 गाडी बाद झाल्यात आणि नांदिवली संघाचे 8 गाडी बाद झाले होते. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पिंट्याच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते. समीकरण आता मात्र 10 चेंडू 19 धावांची गरज. 18 धावा सुद्धा चालू शकतात कारण विकेट मात्र कमी गमावल्या ते खडकाली संघाला. इथे मात्र बॅटची कडा आणि यष्टांवरती जाऊन आदलतोय चेंडू. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते पिंट्याच्या माध्यमातून. चौथा आद्रा बसतोय खडकाली संघाला तेजसच्या स्वरूपात. जो तेजस मात्र डोकेदुखी धरत होता नांदिवली संघाला, तोच मात्र आता तंबूच्या आश्रयाला परतलाय. डीजे माफ करा, नांदिवली संघाचे 7च गडी बाद झाले होते. सात गडी बाद झाले होते नांदिवली संघाचे. आतापर्यंत खडकाली संघाचे 4 गडी बाद झालेत. आता मात्र समीकरण येणारे 9 चेंडू 19 धावांची गरज. या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी करतोय पिंट्या म्हात्रे. 3 चेंडू फेकल्यात, 1 धाव खर्च केली आहे आणि एका गड्याला तंबूच्या आश्रयाला परतवलाय. फुल ऑरलाईनचा चेंडू भिडकावून दिलाय, गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवर येतोय, थोडासा तंबल होतोय.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरती 31 धावा. यापुढील सामना देसाई विरोधात रोहिंजन. दोन्ही संघाने लगेच सज्ज राहायचा आहे व्यासपीठासमोर. सज्ज राहायचा. हा सामना झाल्या लगेच क्षेत्ररक्षक समजून घ्यायचंय. इथे मात्र चांगला चेंडू. यष्टीरक्षक थोडासा बीट होतोय. एक धाव मात्र 22च्या स्वरूपात येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते. 32 धावा. समीकरण बदलतोय. समीकरण येणारे 7 चेंडू 16 धावांची गरज. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय. गोलंदाज पिंट्या मात्रेच्या माध्यमातून या षटकामध्ये आतापर्यंत पिंट्यानं 3 धावा खर्च केल्या आहेत आणि एक धाव मात्र 22ची आहे, म्हणजे 4 धावा खर्च केल्यात. इथे मात्र शनिदासच्या बॅटमधनं बिग हिट केला. चेंडू सीमा पार. षटकार. तर नांदिवली संघ विकेटवर बेटिंग नका करू. विकेटच्या बाहेर घेतली तरी चालेल. विकेटवर एकत्र येऊ नका. आता मात्र समीकरण येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 9 धावा सुद्धा चालू शकतात विकेटच्या आधारे. नांदिवली संघाचे 7 गडी बाद झाले होते आतापर्यंत. 4 गडी बाद झाले आहेत खिडकाली संघाच्या. सहा चेंडू 10 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार आलाय. 9 धावा सुद्धा चालू शकतात. पाहायला गेलं तर शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. 4थ्या षटकाच्या पिंट्याच्या चांगली गोलंदाजी केली होती. 5 चेंडूवरती फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. त्या षटकामध्ये गोलंदाज पिंट्यानं शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार आला आणि समीकरण मात्र बदलून गेलाय. 6 चेंडू 10 धावांची अद्यापही गरज असेल आणि 10 धावा डिफेन्स करण्यासाठी गोलंदाजावरती भरोसा दाखवलाय तो म्हणजेच अमोल येतोय. अमोल मात्रेवरती भरोसा दाखवण्यात येतोय नांदिवली संघाच्या माध्यमातून. 6 चेंडू 10 धावांची गरज. स्ट्रायक वरती फलंदाज हितेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल. 6 चेंडू 10 धावांची गरज. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. राईट ओव्हर द विकेट ना अमोल म्हात्रे. स्ट्रायकर वरती हितेश. खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत होते. समीकरण बदलतोय. येणारे 5 चेंडू 10 धावांची गरज. 9 धावा जरी केल्या तरी विजय होऊ शकतो. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता होती. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते अमोलच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकल्यात गोलंदाज अमोलनं. सामन्यामध्ये कमबॅक पाहायला मिळतोय नांदिवली संघाच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण येणारे 4 चेंडू 10 धावांची गरज. विकेटच्या आधारे 9 धावा सुद्धा चालू शकतात ईश्वर 11 खेडकाली संघाला. 6 चेंडू 10 धावांची गरज होती. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकल्यात गोलंदाज अमोलला. कालच्या दिवसामध्ये सुद्धा असाच सामना झाला होता. आज ते विरोधात भोपर संघाला मात्र 12 चेंडू 11 धावांची गरज होती. नंतर मात्र सामना 2 चेंडू 6 धावांवरती आला. मिन्नात माळीनं चौकार ठोकला. विकेटच्या आधारावरती 2 चेंडू 2 धावांची गरज होती. विकेटच्या आधारे 1 धाव सुद्धा चालू शकली होती आणि ती 1 धाव मात्र मिन्नात माळीनं पूर्ण केली आणि तो सामना जिंकला होता भोपर संघानं. आता मात्र 2 संघ वेगळे आहेत. नांदिवली विरोधात ईश्वर 11 खिडकाली. 4 चेंडू 10 धावांची गरज. 9 धावा सुद्धा चालू शकतात खिडकाली संघाला. विकेटच्या आधारे नांदिवली संघाचे 7 गडी बाद झाले होते. आतापर्यंत खिडकाली संघाचे 4 गडी बाद झाले आहेत. विकेटच्या आधारे 9 धावा सुद्धा चालू शकतात.
चला स्पीडअप करा जरा पंच. चार चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाज अमोल हितेश. इथे मात्र जबरदस्त फटका, आक्रमक फटका हितेशच्या बॅट मधनं. चेंडू सीमा पार, बिग हिट, षटकार. आता मात्र 3 चेंडू 4 धावांची गरज. 3 धावा सुद्धा चालू शकतात. कोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची काढा घेतल्यानंतर फाईन लेगला जातोय चेंडू. एक धाव मात्र पूर्ण घेतली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या बलकावरती 45 धावा. अद्यापही 2 चेंडू 3 धावांची गरज. 2 धावा सुद्धा चालू शकतात. विकेटच्या आधारावरती खिडकाली संघाला. दोन चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज अमोल. स्ट्रायक वरती शनिदास. फुल लेनचा चेंडू. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. आणि आता मात्र सामना बरोबरी सुटलाय. एक चेंडू 1 धावेची गरज. विकेट गमावला तरी सुद्धा विजय येऊ शकतो, कारण नांदिवली संघाचे 7 गडी बाद झाले होते. खिडकाली संघाचे 4च गडी बाद झाले आहेत. या चेंडूवरती काही झालं तरी सुद्धा खिडकाली संघाने मात्र या मॅच वरती विजयाचा शिक्कामोर्तब केलेला आहे. एक चेंडू 1 धावेची गरज. तर यापुढे सामना असेल रोहिंजन विरोधात आर्या 11 खिडकाली. चला दोन्ही आर्या 11 देसाई. चला दोन्ही संघ आपण सज्ज राहायचंय. यापुढील सामना आपलाच असेल. रोहिंजन संघ. फुल्लोर लेनचा चेंडू होता. यष्टीरक्षक बीट. टॅडमॅनचा क्षेत्ररक्षक बीट. चेंडू लॉंग स्टॉक सीमारेषा बाहेर. सामना जिंकलाय खिडकाली संघानं. अभिनंदन खिडकाली संघ. हार्ड लक, टफ लक नांदिवली संघ. आता झालेल्या सामन्याचा सामनावीर, ज्याने गोलंदाजी करत असताना जबरदस्त कामगिरी